तिकडे नेपाळमध्ये पुण्याचे नागरिक अडकलेत। 23 जणांचा ग्रुप नेपाळच्या काठमांडूमध्ये अडकलेला आहे। भारतात येणाऱ्या विमानसेवा रद्द झाल्यामुळे हे नागरिक नेपाळमध्ये अडकलेत। 23 पैकी 21 जण हे ज्येष्ठ नागरिक आहेत। नेपाळला ते फिरायला गेले असता नेपाळमध्ये कर्फ्यू लागला आणि त्यामुळे हे नागरिक अडकलेत। राज्य सरकारकडे नागरिकांची ही मदतीसाठी हाक आहे। 8 तारीखला चंद्रगिरी रिसॉर्टवरनं निघून आम्ही काठमांडूला पोचलो आणि रस्त्यातच आम्हाला कर्फ्यूचा त्रास झाला। तर बसमध्ये आम्ही रस्त्यामध्ये उतरलो आणि हॉटेलपर्यंत आम्ही चालत गेलो। त्यानंतर 8, 9 आणि 10 आम्ही हॉटेलमध्येच राहिलो आणि 10 तारीखला 10 तारीखची आमची पुण्याची येण्याची तिकीट होती, म्हणजे दिल्लीची तिकीट होती, दिल्लीवरनं पुण्याची तिकीट होती। तर आम्ही एअरपोर्टवर पोचू शकलो ना, फ्लाईट रद्द झाल्यामुळं। आम्ही 23 लोक आहे आणि 23मध्ये 21 लोक सिनियर सिटीजन आहे आणि बाकी आम्ही हॉटेल राहिलो आहे आणि सगळे वयस्कर असल्यामुळं आम्हाला हे मार्गदर्शन करावं आणि आम्हाला मदत करावी।